आजचा लेक्चर सुरू करतोय. शाश्वत विकास. हं शाश्वत विकास या लेक्चरला सुरुवात करतोय. तर बघा, शाश्वत विकास प्रस्ताविका दिल्या. आंतरराष्ट्रीय विकास परिषदा कार्यक्रमामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना एक सर्वात महत्त्वाचा राजकीय शब्दप्रयोग बनला आहे. आवाज येतोय? आशिष, आवाज येतोय? बघा, आंतरराष्ट्रीय विकास परिषदा कार्यक्रमामध्ये शाश्वत विकास एक संकल्पना एक सर्वात महत्त्वाचा राजकीय शब्दप्रयोग बनला आहे. एक बहुआयामी संकल्पना म्हटलं जातं शाश्वत विकासाला, असून तिला एक चिरकालीन विकास आणि टिकाऊ विकास असं समजलं. शाश्वत विकास ही संकल्पना घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधनं. थोडक्यात काय, तर शाश्वत विकास ही संकल्पना अलीकडे आल्या. म्हणजे आता आपण विकास करतोय, पण विकास करताना निसर्गाचा किती ऱ्हास व्हायला लागलाय, निसर्गाची किती हानी व्हायला लागल्या हे बघितलं जात नाही. तर तसंच निसर्ग आपल्यासाठीच, म्हणजे साधन संपत्ती आपल्यासाठीच आहे, पण आपण आत्ता ह्या पिढीमध्ये सगळी साधन संपत्ती वापरून संपवून टाकायची नाही आहे. तर भविष्यातले आपली नातवंड, पोरांची पोरं, त्यांच्यासाठी पण काहीतरी साधन संपत्ती शिल्लक ठेवायची. म्हणजे आत्ता विकास करायचाच आहे, पण आता विकास करत असताना भविष्याचा पण त्यात विचार, भविष्यातल्या पिढींचा विचार करून विकास करायचा. हे म्हणजेच काय, शाश्वत विकास आहे थोडक्यात. तर शाश्वत विकास संकल्पना ही घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधनं, त्यामुळे मंदावणाऱ्या आर्थिक विकासाच्या भीतीमधून निर्माण झालेली आहे. तर जागतिक उत्पादन व्यवस्थेवर नियंत्रण असलेल्या मूठभर देशांनी घडवून आणलेल्या पृथ्वीच्या मौल्यवान आणि मर्यादित संसाधनाच्या गैरवापराच्या परिणामस्वरूप संकल्पना हळूहळू विकसित होत गेली. तर बघूया शाश्वत विकासाची संकल्पना काय आहे. तर शाश्वत विकास ही संकल्पना संसाधनांचा वापर, त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम यांच्याशी संबंधित आहे. सर्व प्रकारचा आर्थिक विकास हा कशावर अवलंबून आहे? नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावरच अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती नसेल तर विकास होणार नाही आहे. तर मात्र नैसर्गिक साधने नेहमी कशा आहेत? मर्यादित आहेत. म्हणजे तेलाचे साठे, कोळसा, आपले जे काय तर रासायनिक घटक आहे ते युरेनियम, थोरियम, हे जे काय मिळतंय, सोनं विणं, हे सगळं भविष्यात कसं आहे, साठे मर्यादित आहेत आणि ते संपणारे आहेत. म्हणजे कायम राहतील असं नाही आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनाचा वापरावर आपला विकास अवलंबून असतो. मात्र नैसर्गिक साधने नेहमी मर्यादित असतात, त्यामुळे हे नेहमी संपण्याचा धोका असतो. असे झाल्यास भविष्यातील विकासाची गती मंदावण्याचा धोका असतो. तसेच उत्पादन प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी होते. प्रदूषित हॅलो, आता बघ, एक मिनिट, वाऱ्याचा आवाज आला का? तर प्रदूषित पर्यावरणामुळं विकासाच्या गतीला खीळ बसण्याचा धोका असतोय. म्हणून काय केलं, संसाधनाचा अविवेकी वापर, म्हणजे संसाधनं आत्ता आहेत म्हणून त्याचा अविवेकी वापर करणारा व पर्यावरणाची हानी करणारा विकास आत्ता भरपूर विकास करताय, पण भविष्यात आपल्याला ते पाहिजेत ना साठे, त्यासाठी अशाश्वत असतोय. म्हणजे आत्ताचा केलेला विकास भविष्यासाठी अशाश्वत असतोय. त्यामुळं वर्तमानातील विकास व भविष्यकालीन विकासाची शाश्वती आजच सुनिश्चित करणारा असावा. विकास कसा असावा? भविष्याची पण शाश्वती निश्चित करणारा असावा, आणि तो शाश्वत विकास ठरेल. दुसऱ्या भाषेत, वर्तमानकालीन विकास भविष्य काळातही टिकून राहणारा असेल तर तो शाश्वत विकास असतो. आता शाश्वत विकासाच्या संकल्पना काय, उगम कुठं झाला याचा? शाश्वत विकास संकल्पनेचा उगम कुठं झालाय? तर बघा,
शाश्वत विकास हा शब्दप्रयोग पहिल्यांदा जागतिक संवर्धन डावपेच 1980 मध्ये करण्यात आलाय. बघा, शाश्वत विकास शब्दप्रयोग पहिल्यांदा जागतिक संवर्धन डावपेच 1980 मध्ये करण्यात आला. मात्र संकल्पनेचा उगम 60 मध्येच 1960च्या दशकातच झाला होता. रेचल कार्लसन यांनी द सायलेंट स्प्रिंग 1962 मध्ये त्यांचं जे पुस्तक आहे द सायलेंट स्प्रिंग, या पुस्तकात डीडीटी काय कीटकनाशक आहे, पावडर होती डीडीटी ही कीटकनाशकामुळं होणाऱ्या वन्यजीवाच्या हानीकडं त्यांनी लक्ष वेधलं त्यांच्या पुस्तकातून. तसंच पुढं पॉल इहर्लिच यांनी आपल्या पॉप्युलेशन बॉम्ब ह्या 1968 त्यांच्या पुस्तकात मानवी लोकसंख्या आणि संसाधनांचा वापर, पर्यावरण यातील संबंधाची चर्चा केल्या. वाढत जाणारी लोकसंख्या, संसाधन आणि पर्यावरण याच्या हानीचा जे काही संबंध आहे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे. तसंच पुढं 1971 मध्ये OECD काय आहे, आता हे एक संघटना असणार आहे OECD. तर OECD काय बघूया पुढं आपल्याकडे आलं तर OECD न काय केलं, पॉलिचर पेज प्रिन्सिपल म्हणजेच या तत्वाचा स्वीकार केला. म्हणजेच ज्यानं प्रदूषण केलंय त्यानंच त्याची किंमत मोजायची. त्या पॉलिचर पेज प्रिन्सिपल्स म्हणजेच काय, ज्यानं प्रदूषण केलंय त्यानंच त्याची किंमत मोजावी, हे त्या तत्वाचा अर्थ होता. तर अमेरिकेतील MIT या संस्थेतील काही तरुण वैज्ञानिकांनी काय केलं, लिमिट्स टू ग्रोथ 1972 एक अहवाल प्रकाशित केलाय. आणि त्यात काय, आर्थिक वृद्धी प्रक्रियेवर मर्यादा न आणल्यास, जर ही असंच मर्यादा जर नाही आणल्या आर्थिक वृद्धी प्रक्रियेवर, तर भविष्यकालीन संभाव्य परिणामांची चर्चा करण्यात आली. तर भविष्यात परिणाम हे जे वाईट होणार. तर पुढं 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रानं युनोनं काय केलं, स्टॉकहोम इथं युनो कॉन्फरन्स ह्युमन इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ह्युमन इन्व्हॉल्वमेंट म्हणजे UNC ही परिषद भरवल्या. आणि ह्या परिषदेत काय केलं, पहिल्यांदाच 1972ची ही परिषद स्टॉकहोम युनोनं पर्यावरण हा एक विकासाचा निर्णायक मुद्दा असल्याचं मानण्यात आलं. आणि या परिषदेचा परिणाम म्हणून काय आलं पुढं, युनायटेड नेशन्स इन्व्हॉल्वमेंट प्रोग्राम UNEP, युनायटेड नेशन्स इन्व्हॉल्वमेंट प्रोग्राम UNEPची स्थापना करण्यात आली. आणि UNEPचं पहिलं संचालकच कोण आहे तर मॉरिस ट्रोग हे UNEPचं पहिले संचालक. आणि त्यांनी इको डेव्हलपमेंट ही संज्ञा वापरल्या. तसंच पुढं काय केलं अजून, IUCN चे 2 तज्ज्ञ, ही पण एक संस्था असणार. IUCN चे 2 तज्ज्ञ इवा बेल्फोर आणि वेक जॅक्सन यांनी 1980 मध्ये जागतिक संवर्धन डावपेच वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हा अहवाल प्रकाशित केलाय. त्यामध्ये सर्वप्रथम शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्दप्रयोग आलाय. बघा, हे शब्द लय महत्वाचा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सगळ्यात पहिला शब्द शाश्वत विकास कुठं, तर 1980ची जागतिक संवर्धन डावपेच मध्ये एक अहवालामध्ये हा शब्द शाश्वत विकास शब्द आलाय. तर पुढे एक आयोग आहे तर ब्रँडलँड आयोग 1987 मध्ये. आणि वसुंधरा परिषद 92, वसुंधरा परिषद सगळ्यांना माहीत आहे. वसुंधरा परिषद 1992 यांनी शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा विकास केलाय. त्यामुळे ती विकासाची एक संपूर्ण संकल्पना उदयास आल्या. शाश्वत विकासाची व्याख्या काय आहे, तर शाश्वत विकासाची चांगली व्याख्या ह्या ब्रँडलँड आयोगाने केल्या. तर बघा काय आहे, तर ब्रँडलँड आयोग, तर कुठला ब्रँडलँड आयोग, तर 1983 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं
जागतिक पर्यावरण विकास आयोग स्थापन केला आहे आणि या आयोगाच्या अध्यक्षा नॉर्वेच्या पंतप्रधान श्रीमती ग्रो हार्लेन ब्रँडलेंड ह्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावानं तो ब्रँडलेंड आयोग 1987 मध्ये अवर कॉमन फ्युचर या नावानं अहवाल जाहीर केला आहे. आणि या अहवालात शाश्वत विकासाची व्याख्या काय आहे बघा. शाश्वत विकासाची फक्त व्याख्या बघायची. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःच्या गरजा भागवण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमानातील गरजा भागवू शकतो. म्हणजे आत्ताच्या गरजा भागवायच्या आहेत, पण आता पण विकास करायचा आहे, पण भविष्यातील पिढीचा पण विचार करून त्यांना पण संसाधनं शिल्लक राहायला पाहिजेत. तर वसुंधरा परिषद 1992 ब्रँडलेंड आयोगाच्या अहवालाचा परिणाम 92 मध्ये काय झाले. 1992 मध्ये रियो द जानेरो ब्राझील इथं संयुक्त राष्ट्र पर्यावरण विकासावरील परिषद UN कॉन्फरन्स इन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट UNCED ही भरवण्यात आली. तीच कुठली, याच परिषदेला वसुंधरा परिषद असं संबोधलं जातंय. आणि या परिषदेत घोषित करण्यात आलं की विकासाचा हक्क अशा रीतीनं साध्य व्हावा की सध्याच्या आणि भविष्यकालीन पिढ्यांचा विकासात्मक व पर्यावरणीय गरजा समन्यायी पद्धतीनं भागवल्या जाव्यात. समन्यायी म्हणजे समान न्याय, आत्ताचा पण विकास करायला आणि भविष्याचं पण यावं. शाश्वत विकासाचा आधार काय. आता विकासाच्या व्याख्येच्या व्याप्तीमुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेची व्याप्ती सुद्धा विस्तारत गेली. आज शाश्वत विकासाची संकल्पना केवळ पर्यावरण मुद्द्याशी नुसतं संबंधित नाही आहे, तर कमी होणारे नैसर्गिक संसाधनं, वेगाने होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासातून ही संकल्पना निर्माण झाल्या. मात्र तिची व्याप्ती वाढत गेल्या. 2002च्या जागतिक शाश्वत विकास परिषदेच्या मते शाश्वत विकासाची संकल्पना जी आहे ती 4 मुद्दे आहेत बघा. कुठले 4 मुद्दे आहेत. 4 परस्पर आधारावर आहेत. म्हणजे आर्थिक शाश्वतता पण पाहिजे, सामाजिक शाश्वतता, पर्यावरण शाश्वतता आणि संस्थात्मक शाश्वतता. म्हणजे त्याचं व्याप्ती वाढवलेली आहे. आर्थिक शाश्वतता, सामाजिक शाश्वतता, पर्यावरण शाश्वतता आणि संस्थात्मक शाश्वतता. 4 प्रकारची शाश्वतता इथं दिलेली आहे 2002च्या जागतिक शाश्वत विकास परिषदेत. तर शाश्वत विकासाचे घटक काय काय दिलेत बघा. शाश्वत विकासाचे घटक 4 दिल्यात. जरा खालच्या बाजूला बघा. वाहक क्षमतेची संकल्पना. एक म्हणजे वाहक क्षमतेची संकल्पना. 2 आंतरपिढीय समन्याय आणि पिढी अंतर्गत समन्याय, लिंगविषयक समानता आणि विविधतेचा स्वीकार. हे 4 संकल्पना काय आहेत, एकदम सोप्या आहेत. असं बघायला आपल्याला वाचायला अवघड जातात, पण त्यात काहीच नाही आहे. वाहक क्षमतेची संकल्पना, आंतरपिढीय समन्याय, पिढी अंतर्गत समन्याय, लिंगविषयक समानता आणि विविधतेचा स्वीकार. आता वाहक क्षमतेची संकल्पना म्हणजे वाहक क्षमता म्हणजे निसर्गाची क्षमता किती आहे. म्हणजे वाहक क्षमता म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाची मानवी हस्तक्षेप सहन करण्याची क्षमता किती. जमीन, हवा, पाणी इत्यादी स्वतःला वापरक्षम आणि शुद्ध ठेवण्याची क्षमता. कळलं काय. पर्यावरणाची मानवी हस्तक्षेप सहन करून घेण्याची क्षमता म्हणजेच वाहक क्षमता. तर दुसरं आहे आंतरपिढीय समन्याय. आंतरपिढीय समन्याय म्हणजे पृथ्वीच्या संसाधनांचा वापर वर्तमान सध्या आणि भविष्यकालीन पिढ्यांसाठी न्याय पद्धतीने व्हावा. म्हणजे मगाशापर्यंत मी सांगालो तेच, जी आपली साधन संपत्ती आहे ती वर्तमानात सध्या आणि भविष्यकालीन पिढ्यांसाठी पण शिल्लक राहायला पाहिजे. ह्यानुसार म्हणजे न्याय पद्धतीनं व्हायला पाहिजे. वर्तमान पिढीनं संसाधनाचा गैरवापर, अतिवापर, अपव्यय न करता भविष्यकालीन पिढ्यांच्या गरजा विचार करून करायला पाहिजे. म्हणजेच आंतरपिढीय समन्याय म्हणजे आत्ताच्या पिढीनं पुढच्या पिढीचा विचार करायला पाहिजे, जेणेकरून संसाधनाचा गैरवापर, अतिवापर, अपव्यय होणार नाही आहे. तर पिढी अंतर्गत समन्याय म्हणजे काय. आत्ताच इथं पिढीमध्ये आत्ता इथल्या इथं म्हणजे विषमता नसायला पाहिजे, सर्वांनी समान घ्यायला पाहिजे. काय म्हणले बघा, न्याय पद्धतीनं व्हावा. न्याय म्हणजे हा न्याय देशादेशामध्ये
एका देशात देशादेशामध्ये सारखा, एका देशात राज्या किंवा प्रदेशामध्ये व्यक्तीमध्ये प्रस्थापित व्हावा, जेणेकरून पृथ्वीच्या संसाधनाचा वापर काही मुठभर देशांनीच न करता सर्व देशांना, देशांतर्गत प्रदेशांना, व्यक्तींना त्याचा वापर करून विकासाची समान संधी प्राप्त व्हावी. म्हणजे ह्या आत्ताच्या चालू पिढीमध्ये सुद्धा सगळ्यांना काय व्हायला पाहिजे, संसाधनांचा वापर सगळ्या देशामध्ये समान, देशातल्या प्रदेशामध्ये समान आणि लोकांना पण समान कसा मिळेल ते बघितलं पाहिजे. लिंगविषयक समानता म्हणजे स्त्री पुरुषांना काय भेद न करता ह्यांना समान मिळायला पाहिजे. मानवी पर्यावरणाच्या शाश्वतीसाठी विकास प्रक्रियेतील लिंगभेद दूर होणे गरजेचं आहे. आरोग्य, पोषण, शिक्षणातील लिंग तफावतीमुळे महिलांची विकासातील भूमिका मर्यादित राहते. आरोग्य आणि पोषणातील भेदभावामुळे, बघा हे महत्त्वाचं वाक्य आहे, आरोग्य आणि पोषणातील भेदभावामुळे मृत्यू पावलेल्या महिलांची संख्या, हे वाक्य अगदी महत्त्वाचं आहे. आरोग्य आणि पोषणातील भेदभावामुळे मृत्यू पावलेल्या महिलांच्या संख्येला मिसिंग वुमन फेनॉमेन असं संबोधलं जातं. हे मिसिंग वुमन फेनॉमेन आहे, हे शब्द, ही लाईन इंग्लिशमधली लक्षात ठेवा. त्यामुळं लिंगविषयक समानता ही शाश्वत विकासाच्या संकल्पनेच्या मुळाशी असल्याचं मानलं जात आहे. आता विविधतेचा स्वीकार म्हणजे काय, जगात प्रचंड सामाजिक, सांस्कृतिक, जैविक विविधता आहे. विविधतेला काय पृथ्वीवर कमी नाही आहे. जैविक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे. 160 देशामध्ये 280 वांशिक गट आहेत. त्यापैकी फक्त 4% लोकसंख्या अशा ठिकाणी राहत्या जगाची की प्रचंड जैवविविधता तिथं पाहायला मिळत्या. तर हा स्थानिक समुदाय स्थानिक संसाधनाच्या वापरविषयक मूल्यांचा विश्वस्त असतो. विकासासाठी त्यांना विस्थापित केल्यास बाहेरच्या तंत्रज्ञानाच्या शिरकावामुळे मोठी पर्यावरणीय हानी घडून येते. त्यामुळे स्थानिक समुदायाच्या प्रादेशिक हक्कांचं, ते जे स्थानिक तिथलं त्यांचं संरक्षण करणं शाश्वत विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच जे आदिवासी लोक जे काय त्यांचे वंशिक आहेत त्यांचं विस्थापन करताना त्यांचं पर्यावरणीय हानी घडून येते. त्यामुळे स्थानिक मुद्द्यांच्या समुदायाचा प्रादेशिक म्हणजे त्यांच्या हक्कांचं पण संरक्षण व्हायला पाहिजे. त्यात विविधतेचा स्वीकार म्हणलंय. आता बघूया